सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिखरेवाडी परिसरात एका खासगी सावकार महिलेने आपल्या मुलासह आणि आणखी एका साथीदाराच्या मदतीने महिलेला अमानुषपणे मारहाण करत धमकावत तिचा विनयभंग करत 5 लाख रुपयांच्या कर्जावर तब्बल 38,45,000 रुपयांची वसुली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज दिनांक 31 जुलै रोजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला आणि आरोपी खासगी सावकार सारिका अशोक कीर वय वर्ष 45 यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून ओळख होती। 2018 मध्ये पीडितेला आलेल्या आर्थिक अडचणी तिने कीरकडून 5 लाख रुपये मासिक 5% व्याजाने घेतले। यावर ती दरमहा 25,000 रुपये व्याज देत होती। थोडाही उशीर झाला की कीर पीडितेला शिवीगाळ मारहाण करत असे, तसेच तिच्या मुलांनाही ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या। डिसेंबर 2022 पासून कीरने व्याजदर वाढवून 10% केला आणि दरमहा 50,000 रुपये घेण्यास सुरुवात केली। मुलांच्या नोकरीतील पैसे, स्वतःच्या व्यवसायातून मिळणारे उत्पन्न सर्व काही कीरकडे जात होते। डिसेंबर 2023 मध्ये काही महिन्यांचे व्याज थकल्यानंतर कीरने पीडितेला घरी बोलावून पुन्हा धमकावलं। मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याची धमकी दिली। त्यामुळे घाबरून पीडितेने 5 तोळ्यांचे दागिने एका ओळखीच्या महिलेच्या मार्फत गहाण ठेवले आणि कीरकडे 1.5 लाख रुपये दिले। हप्ता थकल्यावर कीर व तिचा मुलगा अमनने पीडितेला लाकडी दांड्याने मारहाण केली आहे। अमनने अश्लील स्पर्श करत विनयभंग केल्याचा आरोपही पीडितेने केलाय। या त्रासाला कंटाळून पीडितेने आपले घरच सोडले, परंतु कीर सतत फोनवर धमक्या देत राहिली। 2 जून रोजी पीडितेने कीरच्या मुलाच्या खात्यावर 10,000 रुपये पाठवले, तरी कीरने व्याज दिले नाही, म्हणून पीडितेचे घरातील 2.95 लाख रुपयांच्या वस्तू, वॉशिंग मशीन, दुचाकी, सोन्याच्या गणपती व सोन्याच्या बांगड्या जबरदस्तीने उचलून दिल्या। त्याआधी पीडितेने घर गहाण ठेवून 2 लाख आणि पतीच्या पीएफ मधून 3.5 लाख रुपये देऊनही कीरचा त्रास थांबला नव्हता। 29 जुलै रोजी सारिका कीर, तिचा मुलगा अमन आणि खान नावाच्या इसमाने पीडितेच्या घरी येत तिला अमानुषपणे मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली। त्याचवेळी अमन आणि खान यांनी तिचा विनयभंग केलाय। घडलेल्या प्रकारानंतर पीडितेच्या मुलाने पोलिसांना माहिती दिली आहे। पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा तिघे संशयित आरोपी घरात उपस्थित होते आणि पोलिसांशी उद्धटपणे बोलत माझे पैसे घेणे आहेत असा पवित्रा घेत होते। या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात खासगी सावकार मायलेकांसह अन्य एका इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे करीत आहे। जागर जनस्थान करीता संदीप नवसे, नाशिक।